तुझा कॅरेक्टर संपून टाकेल, तुझा कॅरेक्टर खराब करून टाकेल, कुठला जागीरदार गेलायस का, अशी वाक्य जर कानावर पडली आणि प्रशासनाकडून जर तुम्हाला अशा पद्धतीचा दबाव देण्यात आला तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये आम्ही ज्या यंत्रणा तयार केल्यात त्या यंत्रणेचा वापर जर अशा पद्धतीच्या मुजोरीच्यासाठी होत असेल तर सर्वसामान्याचे हित आणि सर्वसामान्याची सुरक्षा खुंटीला टांगली का, असा स्पष्ट चिन्ह उभा राहतो. नेकनूर पोलीस स्टेशन मधील दत्तात्रय बळवंत नावाच्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडत या नेकनूर परिसरामध्ये जो आहे हैदोस माजवला होता आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या ऐवजी मोठ्यांच्या हस्तक बनून, पवन चक्क्यांच्या मालकांचे हस्तक बनून आपली स्वतःची मक्तेदारी दाखवत शेतकऱ्यांवर जो अन्याय करण्याची एक भूमिका दाखवत होता. खऱ्या अर्थानं अशा खाकीच्या बडगा दाखवणारी लोक, अशा पद्धतीने आपल्या कर्तव्याचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसाला विटीस धरणारी लोक खऱ्या अर्थानं या कार्यपालिकेत खऱ्या अर्थानं कर्तव्यावर राहण्याच्या लायकीचे आहेत का, आता हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर. याच अशाच पद्धतीच्या मुजोरखोर या कर्मचाऱ्याला काल एसीबीनं 10,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून याच्या मुसक्या आवळल्या. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये ह्याला ज्या पद्धतीने या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर ज्या पद्धतीने आनंद आणि उत्सव साजरा करण्यात येतो याच्या मागे काय दडलंय, नेमकं कशामुळे एवढा जल्लोष केला जातोय आणि या दत्तात्रय बळवंतनं खऱ्याच अर्थानं या नेकनूर परिसरामध्ये आपल्या खाक्या दाखवण्यासाठी लोकांवर पिळवणूक केली का, असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर अनुत्तरित आहेत. नेमकं या दत्तात्रय बळवंत यांनी नेमकं काय भूमिका मांडली आणि या नेकनूर परिसरामधल्या लोकांना आनंद व्यक्त करण्यासाठी का विवश केलं, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं सदरक्षणाय खलनिद्रणाय हे वाक्य ऐकलं की सर्वसामान्य माणसाला सुटकेचा श्वास व्हावा. आम्हाला सामाजिक परिस्थिती समतोल ठेवण्यासाठी, समाजामध्ये कायदा व्यवस्था सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने नांदवण्यासाठी आम्ही ही पोलीस एजन्सी नावाची यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचं काम काय तर अंतर्गत ज्या काही वृत्त्या आहेत, अंतर्गत जी काही दुष्कर्म करणारी लोक आहेत किंवा ज्या पद्धतीनं सामाजिक पटलावर जी गुन्हेगारी आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी आम्ही लोकशाही आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांना लोकशाहीचा आम्ही जेव्हा अंमल स्वीकार केला तेव्हा या सगळ्या यंत्रणा तयार करण्यात आल्या. या यंत्रणा तयार करण्याच्या मागे सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं की सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करता यावं, सर्वसामान्य माणसावर अन्याय होऊ नये आणि खऱ्या अर्थानं सामाजिक जी एक सलोखा आणि सद्भाव हा कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने राहावा यासाठी निर्माण केलेली ही व्यवस्था. पण आज ही व्यवस्था करते काय, हे व्यवस्थेचं आज भूमिका काय, आणि या दत्तात्रय बळवंत सारखी किती लोक आहेत की जी आपल्या या खाकीचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसाला विठीस धरण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं हा प्रकार एका शेतकऱ्याच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं हा प्रकार समाज माध्यमांवर आला आणि जेव्हा त्या टावर उभी राहत असताना टावरच्या संदर्भात तो शेतकरी त्या यंत्रणेला विरोध करू लागला, तेव्हा यंत्रणेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला हा इसम ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याच्या पोराला आपल्या अर्वाच्य भाषेमध्ये आणि अर्वाच्य पद्धतीची जी गुर्मी दाखवत होता, तुझा कॅरेक्टर संपून टाकील, तुला कायमच संपून टाकील, या पद्धतीची भाषा वापरणं म्हणजे काय, सामाजिक स्वास्थ्याला चांगल्या पद्धतीचे पोलिसाचा बडगा असतो, जो बडगा आपल्या दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून या प्रश्नाचा तोडगा काढणं. जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आपल्या खाकीचा खाक्या दाखवणंही गरजेचं असतं, पण जर निरापराधांवर अशा पद्धतीचा खाक्या दाखवण्याची जर वृत्ती निर्माण होत असेल आणि या दत्तात्रय बळवंत सारखे लोक जर खऱ्या अर्थाने समाज व्यवस्था पोखरत असतील तर खऱ्या अर्थाने या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय राहणार. खऱ्या अर्थानं आमचे SP साहेब खूप मोठ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतात. नेहमी सगळ्यांना म्हटलं जातं की नाही, बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जी परिस्थिती आहे ना ती या बाकीच्या सगळ्या परिस्थितीपेक्षा वेगळी आहे.
परंतु जेव्हा पटलावर असे विषय येतात, पटलावर अशी भूमिका मांडली जाते आणि ज्या पद्धतीने सध्या बीडचं पोलीस खातं ज्या पद्धतीने खोट्या फिर्यादीच्या षडयंत्रात अडकलं असताना सुद्धा अशा पद्धतीची एक नवीन पर्वणी जर पोलीस खात्याला जर जोडली जात असेल तर खऱ्या अर्थाने या पोलीस विभागाची कर्तव्यनिष्ठता आणि कर्तव्यपरायणता ही खुंटीला टांगली आहे का, हाच प्रश्न सर्वसामान्याच्या समोर आहे. ज्या पद्धतीनं जालना एसीबीनं या दत्तात्रय बळवंतच्या मुसक्या आवळण्यासाठी 10,000 रुपयाची लाच घेताना याला रंगेहात पकडले आणि जालना एसीबीनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं, तर खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये ज्या पद्धतीने आतिषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला ना, त्यापेक्षा मोठा जल्लोष कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी एवढा आनंद उत्सव निर्माण करणं, एखाद्या पोलीस कर्मचारी जर एक अडकला किंवा त्याच्यावर कारवाई झाली तर त्यासाठी एवढा जनतेनं उत्साहाचं वातावरण तयार करणं, ह्याच्या मागे ही परिस्थिती या दत्तात्रय बळवंतनं का आणली? कारण की खऱ्या अर्थाने जेव्हा खाकीची वर्दी धारण करत असताना, खाकीचा गणवेश धारण करत असताना यांना दिलेल्या शपथा यांना कर्तव्यावर गेल्यावर का लक्षात येत नाही? फक्त आपल्या खाकीचा खाक्या दाखवण्यासाठी आणि आपल्याला दिलेले कवचकुंडल लोकांसमोर कशा पद्धतीनं वेगळ्या लोकांवर अन्याय करण्यासाठी कशा पद्धतीने वापर करायचा, हेच यांची आता कार्यपद्धती झाली आहे का? असे अनेक प्रश्न आता या दत्तात्रय बळवंत सारख्या कर्मचाऱ्यांनी या पोलीस विभागात निर्माण केले. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक सलोखा राखण्याचं कर्तव्य ज्यांच्या हातात दिलंय तेच जर या जनतेचे रक्षक होण्याच्या ऐवजी भक्षक होत असतील, तेच जनतेच्या मुस्कट दाब्या करून धनदांडग्या लोकांना जर संरक्षण देत असतील आणि संरक्षण देऊन सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करत असतील, तर खऱ्या अर्थानं या सदरक्षणाचा अर्थ काय, या सदरक्षणाचा नेमका निकष काय, आणि ही यंत्रणा याच कार्यपद्धतीसाठी जर निर्माण केली असेल तर इंग्रजांच्या आणि रजाकारांच्या पोलिसांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे? खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या टावर उभं राहत असताना, ही टावरची यंत्रणा तयार करत असताना, तर या सगळ्या कंपन्यांकडून जे अग्रीमेंट केले जातात, ज्या पद्धतीची कार्यवाही केली जाते, ते तपासण्याऐवजी त्या शेतकऱ्याच्याच मुलाला त्या सातबाराची मागणी करतोय, ज्याच्या शेतात उभं राहून ज्याच्या परिस्थितीसाठी, आणि ती भाषा ही तिसऱ्या पट्ट्यावरची उर्मट भाषा, गुरमीची भाषा, आणि या भाषेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आम्हाला उघडी केली जाते ना, खऱ्या अर्थानं इथंच प्रश्नचिन्ह उभा राहतो की भारतीय प्रशासन व्यवस्था अशाच पद्धतीने चालते का? भारतीय प्रशासन व्यवस्थेने आता कार्यपालिकेने फक्त लोकांच्या पिळवणुकी करताच आपली आता कर्तव्य समोर आणली का? खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या या यंत्रणा आणि ज्या पद्धतीच्या या परिस्थित्या आम्ही निर्माण केल्या आहेत आणि ह्यांना ज्या पद्धतीनं आम्ही सामाजिक पटलावर आम्ही आमच्या घामाच्या पैशातून यांचा जो उदरनिर्वाह करतो, आज टॅक्स पेअरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये जेव्हा तिजोरीत जातात तेव्हा यांचा पगार केला जातो, आणि खऱ्या अर्थाने या पगाराला जागण्यापेक्षा अशा धनदांडग्यांची चाकरी करणारे हे असे कर्मचारी खऱ्या अर्थानं समाजाचं हित कसं जोपासतील? हे असे अनेक प्रश्न आता यांनी दत्तात्रय बळवंतनी पटलावर आणून सोडले. आणि असे किती कर्मचारी आहेत की जे बीड जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे वातावरण तयार करून स्वतःची मलिदा लाटण्याचा प्रयत्न करतात, स्वतःची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात, आणि शेवटी बदनामी त्या पोलीस विभागाच्या खांद्यावर किंवा कपाळावर मारून जातात. नेमकं या वृत्तीला सुधारण्यासाठी कावत साहेब नेमकी काय परिस्थिती बदलता येईल? नेमकं या लोकांना धडा शिकून सामाजिक परिस्थितीमध्ये कर्तव्यपरायणता काय असते, सदरक्षणाय म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची आता तुम्हाला एक अभ्यास वर्ग या लोकांसाठी घेणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था जर खऱ्या अर्थाने नांदायची असेल, जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण संपवायचं असेल, गुंडांना जर खऱ्या अर्थाने गुंडांची मुसकी आवळायची असतील, आणि सर्वसामान्य माणसाला खरंच या बीड जिल्ह्यातला मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल ना, तर हे कर्मचारी अगोदर कायद्याच्या पटलावर आले पाहिजेत. मात्र आम्ही स्वच्छ आहोत, आम्ही निष्पृह आहोत या पद्धतीच्या भूमिका मांडत सर्वसामान्य माणसाच्या
परिस्थितीला जर बगल देण्याचं काम होत असेल तर खऱ्या अर्थानं ह्याला परिस्थिती सावरणं म्हणता येणार नाही, याला तणावर माती टाकणं असं म्हणलं जातं. आणि ही माती जर टाकत या अशा पद्धतीची जर तण या सगळ्या बीड जिल्ह्याच्या मातीत जर उगवत राहिली तर खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था ही चव्हाट्यावर येईल. याची सगळी परिस्थिती ही हाताबाहेर झालं की गेल्याशिवाय राहणार नाही. या अशा पद्धतीच्या पोलीस कर्मचाऱ्यावर नेमकी काय कारवाई केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती केली पाहिजे याबद्दल तुमचं काय मत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.